तर आता बघू शकताय 1 वर्षाने गोटा साफ करतोय. किती वर्षाने? 1 वर्षाने गोटा साफ करतोय. आणि त्याच्यामध्ये एवढा खजिना खताचा भेटला आहे ना की बेहिसाब आहे. काही म्हणजे बेहिसाब खजिना आहे. आणि आता ते स्टोअर करायचं चाललं आहे. इकडे तर मोठी बॅग लावलेलीच आहे, तरी पण हे जे काय राहिलेलं आहे ते आता आपल्याला स्टोअर करायचं आहे. कारण एक तर आत्तापासूनच तयारी केली पाहिजे. कारण काय होतं आहे की आपली पूर्व तयारी नसते कधी, आणि त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टींचा त्रास होतो. आता खत भेटेल की नाही ह्याची गॅरंटी मला पण नाही. मग त्याच्यापेक्षा माझ्याकडे खत आहे ना ते स्टोअर करतो आणि त्याच्या पद्धतीनं नियोजन करतो. कारण आपल्याला पुन्हा भविष्यात चारा लागवड करावीच लागणार आहे. आणि ऐन टाईमाला धावपळ किंवा पळापळ करण्यापेक्षा मग हे सर्वात उत्तम राहतं. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणतो वरती शेड असावं. तुम्ही रोज झाडू माराल सगळं काय होईल. मी वर्षातनं एकदा मारतो आहे झाडू. किती फायद्याचं आहे बघा. आणि जसं ना तसं खत आहे, जसं ना तसं. म्हणजे तुमच्या म्हणजे ह्याच्यामध्ये जरी तुम्ही ह्या लेंड्या टाकायला एखादा खड्डा केला असेल वगैरे, त्याच्यासारखं सेम इथं खत आहे. अजिबात काही वेगळं नाही, काय नाही. क्वालिटीच्या क्वालिटी तशी आहे. मग काही वेगळं करत बसायचं आहे का? आणि सर्वात उत्तम म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये हे कुठलाच तुम्ही म्हणता ना की उकिरड्यामध्ये कचरा वगैरे टाकता तुम्ही, पण आमच्याकडे उकिरडाच नसतो. म्हणजे जो काही चारा राहतो वगैरे तसलं काय राहतच नाही ना आमच्याकडं. त्याच्यामुळे एकदम जे काय आहे ते प्युअरच लेंडी आहे. आणि ही लेंडी आता आपल्याला जी काय आहे अजून काही विकायला सुरुवात नाही केली. आताशा फक्त लेंडीबद्दल सांगतो आहे. जेव्हा विकणार तेव्हा 100% क्वालिटीमध्येच विकणार. असं तसं काही विकणारच नाही. कारण काय आपल्याला माहिती आहे प्युअर ऑर्गॅनिक आहे. आणि जरी ह्याची जरी कुणी पावडर करून जरी शेतात ओतली तरी ह्याच्यातल्या बियाणं काय उगवत नाही मुळात. म्हणजे कारण ह्यांना आपण जे काय चारा घालतो तो काय त्या पद्धतीचा चारा नसतो. त्याच्यामुळे हे एक फायद्याचं राहतं. आणि बघू शकता ह्या कोंबड्या आता त्याच्यामध्ये जे काही किडका असतात, खूप लोक म्हणतात ना ह्याच्या खाली आम्ही जर कुक्कुटपालन केलं तर चालेल का? तर काय करायचं आहे बघा, तिथून असा कागद इथपर्यंत घ्यायचा. असा म्हणजे जसा वरती पत्रा माझा आहे ना दोन्ही साईडला ढाळ, तसा इथून म्हणजे सेंटरपासून इथपर्यंत असा कागद घ्यायचा. म्हणजे असा खाली पोर्शन घ्यायचा. आणि एका दादाने विचारलं होतं की हे म्हणजे पट्टी का लावतात? तर काय होतं ह्याच्या बाजूला जर टी अँगल असेल किंवा एल अँगल असेल तर ह्याच्यावरती लेंड्या साठतात दोन्ही साईडला. त्याच्यापेक्षा ही 5 mm किंवा 7 mmची प्लेन पट्टी घ्या. त्याच्यामध्ये काहीच राहणार नाही. खालून जरी बघितलं ना तुम्ही तरी त्याच्यामध्ये काय स्टोअर होत नाही, काय नाही. आणि त्या जर असेल टी अँगल किंवा एल अँगल तरी एक साईडला किंवा 2 साईडला त्याच्यामध्ये म्हणजे लेंड्या राहतात पावसामध्ये. कारण काय होतं आमच्याकडं पाऊस अति असतो आणि हे ओलसर राहतं पावसात, त्याच्यामुळं त्या पद्धतीनं. म्हणून आम्ही हे काय केलं नंतर काढलं आणि हे 7 mm किंवा 5 mmची तुम्ही 5x2ची पट्टी लावायची. अशी उभी स्किल आहे. एकदम स्ट्रेट अशी पट्टी लावलेली आहे आणि त्याच्यावरती ह्या प्लेटा अडवलेल्या आहेत असं. आणि बघू शकता आता हे जे कोंबड्यांचं खाद्य खाली चाललेलं आहे. अशा खूप साऱ्या कोंबड्या आहेत माझ्याकडे. 100-150 कोंबड्या आहेत गावरान. आणि त्यांच्या अंडी वगैरे आपण म्हणजे घरीच खातो. काही 20 रुपयानं कोणाला देत नाही, तर घरीच खायला आहे. लावरे साहेब तुम्ही म्हणत होता ना 20 रुपयाला अंडं, तर आमच्याकडे 10 रुपयाला पण असतं. पण आमच्याकडे 150 कोंबड्या आहेत, पण आम्ही घरीच खातो. ते काय विकत वगैरे नसतो. आणि ह्या सर्व कोंबड्या दिवसभर इथे हा जे काय आहे लेंड्या खालून उकरत असतात. म्हणजे व्हेंटिलेशन चांगलं करत असतात. का तर ते आता बघू शकता तर मी गोळा केलं आहे ना तर ती पूर्ण पसरवणार. आणि पाठीमागे पण तिकडे बघू शकता त्या सर्व कोंबड्या येतात. आता फक्त त्या घराकडे चालल्यात. म्हणजे त्यांचं घराकडे जाण्याचं टायमिंग झालेलं आहे. त्याप्रमाणे आहे, असं काय वेगळं नाही. आणि जर काय असं केलं तर म्हणजे वर्षातनं एकदा झाडू मारू शकता. परत ह्याच्या खाली तुम्ही कोंबड्यांचं नियोजन करू शकता. सगळं काय होतं कोंबड्यांचं नियोजन ह्याच्या खाली आरामशीर होतं. ह्यांना कोंबड्यांसाठी वेगळं शेड काय गरज नसते. किंवा जर काय तुम्हाला अजून काही करायचं असेल बाबा ह्याच्यामध्ये कोंबड्यांना राहायला पण जागा पाहिजे असेल तर मग काय करायचं, मधला जो सेंटर आहे त्याच्यामध्ये असा कागद ठेवायचा आणि इकडे लेंड्या पडू द्या तिकडे लेंड्या पडू द्या. मधल्या पॅसेजमध्ये कोंबड्यांना राहण्यासाठी जागा वगैरे करू शकता. म्हणजे ऑटोमॅटिकली त्याच्या खाली सगळं काय अशा पद्धतीचं नियोजन राहतं. आणि वर्षातनं झाडू मारणं सर्वात महत्त्वाचं. म्हणजे असं जर शेड असेल तर वर्षातनंच झाडू मारणे. आणि जसं तुमचं खत आहे तेवढंच खत तिथं राहतं. आता हे मी गोळा करतो आणि ती विस्कटते. कारण तिचं म्हणणं आहे
आम्ही ह्याच्यात किडकं खाणार ना, मग ते तू एका जागेवर ठेवून काय फायदा, आम्हाला विस्कटलं पाहिजे. तर तशा पद्धतीने आहे. आणि सर्व खत आता आपण स्टोअर करायचं. तुम्हाला सुद्धा भविष्यात असं करावं लागणार आहे स्टोअर, आणि तुम्ही सुद्धा करणार आहे, मला माहिती आहे ना, कारण मी उंचीवरती शेड बांधले म्हटल्यानंतर तुम्ही बांधताय. जसं मी खताचं काय रिझल्ट करतोय तसं तुम्हीही करणार आहे. त्या पद्धतीने करू. आणि जर काय सर्वांनी मिळून अशा पद्धतीनं नियोजन केलं तर ह्या खताची पण व्हॅल्यू त्या पद्धतीनं वाढवू, काही हरकत नाही आहे. बघू शकताय 5 टनाची बॅग लावली. तुमच्याकडे 50 किलोचं खताला लाईनमध्ये राहायला लागेल, पण माझ्याकडे 5 टनाची बॅग लावून ठेवले, कारण भविष्यात हेच त्रास होणार आहे. आता मस्त तुम्हाला आपल्याला गोड वाटतंय, सगळ्या काही गोष्टी वाटतात आहे, पण हेच भविष्यात आपल्याला खत मिळणार नाही, कारण आपल्या शेतीसाठी. आता तिकडे मागं ट्रॅक्टर बघू शकताय, डिझेल नाही त्याला, तो तिकडे बघा उभं आहे, त्याला डिझेल नाही. मग आता भविष्यात खत मिळेल का, तर खतासाठी रांगेत राहायचं का, म्हणून काय केलं आहे की हे सगळं स्टोअर करायचं, पावडर करावी आणि ते ठेवावे लागेल. कारण काय लॉकडाऊनमध्ये काही गोष्टी शिकायला भेटल्या. लॉकडाऊनमध्ये शेती उत्तम राहिली, म्हणजे प्रत्येकालाच वाटलं शेती उत्तम आहे, गाव उत्तम आहे. आणि लॉकडाऊन जसं संपलं तसं पुन्हा वाटलं लोकांना की शहर चांगलं आहे. पुन्हा शहराकडे गेले, सर्व काय त्या पद्धतीने करायला लागले. आता परत वाटायला लागलं गावाकडं चूल चांगली आहे. जुन्या वेळेला महत्त्व येतं ना, तसंच हे आता हे 5 टन का करून ठेवतो, 5 म्हणजे अजून एक 5 टनाची बॅग लागणार आहे, 10 टन करून ठेवायचं. कारण रब्बी हंगामामध्ये जे काय आपल्याला खत लागणार आहे ते काही मिळणार नाही आता, कारण आत्ताच एवढी परिस्थिती बेकार आहे की तेव्हाच्या सीझनला तर मिळणारच नाही. मग आपल्याला तेव्हा चाऱ्यासाठी काय करावं लागणार, तर ह्याचा सर्व स्टोअर करावा लागणार. म्हणून हे सर्व आता स्टोअर करायचं चाललं आहे. आणि हे स्टोअर का करायचं, तर पावसाळ्यामध्ये आपण त्यांना पावडर करत नाही, कारण चाऱ्याची पावडर करायची आपल्याकडं काम असतं, त्याच्यामुळे ह्याची पावडर करत नाही. पण हे दिवाळीच्या नंतर आपल्याला चारा कुठे करायचा नसतो, तेव्हा काही काम नसतं, तेव्हा मग ह्याची काम तेव्हा करतो. पण हे ऑर्गॅनिकमध्ये चांगल्या पद्धतीनं होतं. आणि बघू शकता आता म्हणजे एकच 10 फुटाचं 10 बाय 16चं एक गाळा खाली झाला आहे. तर ही नाही म्हटलं तरी अर्धी भरले, कारण वाळक्या लेंड्या आहेत, म्हणजे जास्त बसत नाहीत, हलके असतात, त्यामुळं कमी बसतात. आता हे अर्धे भरले, अजून एक बॅग इथे बसेल, म्हणजे 2 बॅगा जरी लागल्या पूर्ण अशा, तरी आपल्याला जो काय उन्हाळ्यामध्ये लागणारा जो काय खत आहे त्याचं 100% नियोजन आत्तापासूनच केलं आहे. कारण थोडीशी ते ट्रॅक्टर उभा आहे तिकडं, तर भीती वाटायला लागली की त्याला जर डिझेल भेटत नसेल तर हे खत तरी भेटेल का, आलं तरी ओरिजिनल येईल का. माझ्याकडं ओरिजिनल आहे ते स्टोअर करू ना. मग अशा काही पद्धतीनं गोष्टी कराव्या लागतात, तर त्याच्याशिवाय पर्याय नाहीत. पाहू शकता खाली काय क्वालिटीचं खत आहे, तुमच्या रासायनिक खताच्या कितीतरी पटीनं चांगलं आहे. आणि ज्याचा आता ह्याचा जो काय रिझल्ट होईल, म्हणजे मी जो काही चारा बनवेन, चाराच बनवणार आहे. आणि तुम्ही म्हणत असाल की ह्याचा चारा बनवल्यानंतर चांगला येतो, तर ह्याचा गहूसुद्धा मी बनवतो, म्हणजे गव्हालासुद्धा घालतो, लोकवन गहू करतो, आणि तोच गहू ह्या मेंढरांना खायला घालतो. तुम्ही म्हणता ना रेशनिंगचा गहू वगैरे खायला घालू, तर मी तसलं काही करत नाही. तर मी जे खातो ते ह्यांना घालतो, म्हणजे गहू वगैरे जो काय असतो आमच्याकडं लोकवन वगैरे, तोच ह्या मेंढरांना खायला असतो. भले 40 रुपये किलोनं लोक मागतात की, पण आपण देत नाही, कारण आपल्याकडे 400 रुपये किलोवाली क्वालिटी आहे ना, मग त्याच्यापेक्षा मग ह्याला घातलेलं बरं. म्हणून आम्ही काय करतो, जे काय करतो तर ह्याची पावडर फॉर्ममध्ये करून त्याचा रिझल्ट काढतो. आणि थोडीफारच शेती करतो, जास्त करत नाही, कारण आपण जास्त करू शकत नाही, कारण आपल्याला तेवढी मेहनत करण्याची ताकद नाही माझी, म्हणजे त्या पद्धतीनं करत नाही. तर आता हे भविष्यात तुमच्याकडं जरी असेल तरी ते तुम्ही आत्तापासून स्टोअर करायला सुरुवात करा, कारण नंतर आपल्याला खत मिळेल की नाही ह्याची गॅरंटी नाही. आणि बघू शकता आता म्हणजे पूर्ण एक ग्राउंड झालेलं आहे, हे खालचा पूर्ण एक पेस झाला आहे. आणि ह्या पेसमध्येच फक्त एक बॅग भरली आहे माझ्याकडे आता, आणि हे एका वर्षाचं आहे. आणि ह्याचा थर म्हणला ना, नाही म्हणलं तरी 1 फूट असणार आहे खालून, म्हणजे जे आता थर आहे ना तो कमीत कमी 1 फूट उंच आहे, म्हणजे एवढ्या पद्धतीचं खत आहे. आता मधल्या पॅसेजमध्ये जास्त प्रमाणात भेटेल, कारण मधल्या पॅसेजमध्ये जास्त प्राणी असतात आणि खायला वगैरे तिथं असतात, त्याच्यामुळे त्याच्यात जास्त पॅसेजमध्ये भेटेल. आणि तिकडचा जो एक पॅसेज आहे त्याच्यामध्ये आणि ह्या पॅसेजमध्ये पूर्ण बॅग भरेल, आणि मधल्या पॅसेजमध्ये एक अर्धी बॅग भरेल. मग अशा प्रकारे खत, आणि त्याचा रिझल्ट तर तुम्ही आपल्यातूनच, रिझल्टचा काही विषय नाही. आणि आम्ही पावसात का टाकत नाही, तर हे काय होतं
हलकं असतं आणि अति पाऊस पडला तर वाहून पण जातं. मग त्याच्यापेक्षा काय करायचं, पावडर फॉर्ममध्ये करायचं आणि पाण्याबरोबर सोडायचं. आणि जर काय तुम्ही ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जरी पाणी सोडत असाल वाप्याने, तरी त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं जात असतं. म्हणून आम्ही ते स्टोअर करायचं चाललं आहे. आणि स्टोअर केलं तर काय होतं, भिजत नाही. कारण एक तर आमच्याकडे नोव्हेंबरशिवाय पाऊस जात नाही, शिवाय. आणि मग तेव्हा पावडर करायची तर ते सुकलेलं नसतं, म्हणून ते राहतं. म्हणून ह्यावेळी काय केलं आहे, तर त्याला त्या पद्धतीनं करून ठेवलेलं आहे. म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला जेव्हा त्याचा जे काही करायचं आहे ते करताना लवकर होईल, ह्याच्यासाठी ते आता स्टोअर करायचं चाललेलं आहे. तर तुम्हाला पण जर तुमच्याकडे मेंढीपालन असेल तर 100% असे गोळा करा, स्टोअर करा. भविष्यात त्याचा काय फायदा होईल ते तुम्हाला नंतर समजेल आणि किती गरज लागते ह्याची तेही समजून येईल.